नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत संपन्न झाला. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळेंनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यासमयी मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, विभाग प्रमुख माहिती व जनसंपर्काचे संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी, महापालिका उपसचिव किशोर शेळके, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1812 मध्ये झाला होता. भारतात ब्रिटिश सरकारच्या काळात दर्पण नामक पहिले बातमीपत्र त्यांनी सुरू केले होते. कोकणातले देवगड तालुक्यातले पोंभुर्ले गावातले ब्राह्मण परिवार त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून प्रतिभाशाली व बुद्धिमान असणारे जांभेकर एक महान विद्वान पत्रकार झाले. भारतातून इंग्रजांना उखडून फेकायचं असेल तर स्वातंत्र्य असले पाहिजे म्हणून त्यांनी दर्पण या पेपरातून जनतेला जागृत करायची महत्त्वपूर्ण भूमिका ब्रिटिश राजवटात घेतली होती. देशभक्ती व समाज जागृता या उद्देशाने त्यांनी दर्पण हे पेपर सुरू केले. मराठीतले हे पहिले वृत्तपत्र होय. 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी हे सुरू केले. विचारांच्या व व्यक्तिमत्वाचा ठसाच त्यांनी दर्पण पेपरातून उमटला होता. वयाच्या 34व्या वर्षी 18 मे 1846ला त्यांचे निधन झाले. मराठी पत्रकारचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत साजरी झाली. इंडिया टीव्ही न्यूज, कल्याण. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320